व्यासपीठावरील काँग्रेस, शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे बंधू भगिनींनो, मी नावाच्या भानगडीत पडत नाही, कारण मला जरा वेळ झालेला आहे. सभा 10 वाजताची होती. मी 10 वाजताच आलेलो आहे. पण माझ्या भाषणानंतर उषाताई दराडेंचं भाषण होणार आहे, परत शिवाजीराव राऊत बोलणार आहेत, परत अमोल तरटे बोलणार आहेत, बाकीचे सगळे बोलणार आहेत. मी एकटाच भाषण झाल्यावर बाहेर जाणार आहे. मला सोडायला यायची कुणी गरज नाही, ड्रायव्हरला रस्ता माहिती आहे. आपल्या सगळ्यांना महाराष्ट्राच्या विधानसभेत 20 नोव्हेंबरला महाराष्ट्र कुणाच्या हातात द्यायचा, मेहबूब शेख यांनी जो मगाशी शेवटचा प्रश्न विचारला, त्या प्रश्नाचा निकाल 20 नोव्हेंबरला आपल्याला घ्यायचा आहे. या महाराष्ट्रामध्ये आज काही लोक महाराष्ट्रात फिरतायत आणि सांगतायत कटेंगे बटेंगे तो कटेंगे, बटेंगे तो कटेंगे. याच्यावर ह्यांची निवडणूक आली आहे. म्हणजे बांटने के बाद भी नहीं जम रहा है, इसलिए अभी बटेंगे तो कटेंगे वर हे आलेले. सगळं वाटून झालंय, 4 दिवसात अजून वाटतील. आणि म्हणून महाराष्ट्रात सत्ता टिकवण्यासाठी सर्व साम दाम दंडभेदाचा वापर सरकारच्या बाजूने होतोय. या प्रतिकूल परिस्थितीमध्ये पवार साहेबांच्या मागे महाराष्ट्रातला एक युवक ठामपणाने उभा राहिला. सगळे सोडून जात होते, त्यावेळी ज्यांनी पवार साहेबांच्या मागे ठामपणाने पवार साहेबांच्याच मार्गाने मी जाणारा हट्ट धरला, तो त्यांनाही सहजपणाने दुसरीकडे जाता आलं असतं. पण मेहबूबने जी वाट सुरुवातीपासून धरली ती आजपर्यंत कधी सोडलेली नाही. माणूस विचाराचा पक्का पाहिजे. जात पात धर्म भेद याच्या पलीकडे जाऊन महाराष्ट्रामध्ये आपण काम केलं पाहिजे, या भावनेनं मेहबूब शेख आज काम करत आहे. माझ्याकडे एक माझे मतदान करेल संविधानाचा सन्मान म्हणून एक अशी पत्रकं वाटली जात आहेत. खाली नाव नाही, प्रिंटिंग नाही. निवडणूक आयोगाने ह्याची दखल घेतली पाहिजे की ज्याला कुणी प्रिंट केलं ते खाली छापायची हिम्मत नाही, अशा माणसांचा सुळसुळाट ह्या मतदारसंघात आहे. मागून काम करणाऱ्यांची संख्या जास्त आहे. यांनी काय सांगितलं? यांनी सांगितलं की गो तस्कराची मजुरी नष्ट करण्यासाठी व गो संरक्षणासाठी. अरे तुमचं दिल्लीलाही तुमचंच सरकार आहे, मुंबईलाही तुमचंच सरकार आहे. हिंदू खतरे में असंच आहे याच्यात. अरे हिंदू खतरे में नाही, आंतरवाली सराटीमध्ये तुम्ही लाठी हल्ला शांतपणे बसलेल्या आंदोलकांच्यावर केला आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात जर तुम्ही लाठी हल्ला करून आया बहिणींची डोके फोडापर्यंत तुम्ही लाठी हल्ला केला तर हिंदू खतरे में आहे का आणखीन कोण खतरे में? तुम्ही तुमची समाजामध्ये वेगळ्या पद्धतीनं वाद लावण्याची प्रक्रिया सत्तेत असताना कायम करता. समाजामध्ये वाटला जाईल ही व्यवस्था करता आणि शेवटी काहीच जमत नाही. आता बांगलादेशात सत्ता परिवर्तनानंतर हिंदू मंदिर, महिला पुरुषांवर झालेल्या अत्याचार, फाळणीच्या ही पाकिस्तानातून हिंदू आले अत्याचाराचे स्मरण करून देते. अरे तुमचा नेता विश्वगुरू झालाय ना. दम देऊन हिंदूंचा वरचे अत्याचार थांबवता आले नाहीत. बांगलादेशवर हल्ला केला असता आणि तिथल्या हिंदूंचं संरक्षण केलं असतं. त्याच गप्पा यांच्या. आज महाराष्ट्रामध्ये या सगळ्या मुद्द्यामध्ये
निवडणूक जवळ आली की धर्मावर निवडणूक न्यावी कधी वाटते भाजपला, ज्यावेळी लक्षात येतं की जमणं जरा अवघड आहे, इलेक्शन जरा अवघड झालंय, हे आता त्यांच्या लक्षात आलेलं आहे. तुम्ही महागाईला तोंड देता, तुम्ही बेरोजगारीला तोंड देता. एकनाथ शिंदे आणि ह्या दोन उपमुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्र गुजरातच्या दावणीला नेऊन बांधलेलं आहे. सगळे उद्योग गुजरातला गेले. फॉक्सकॉन प्रकल्प 1.5 लाख पोरांच्या हाताला नोकऱ्या लागल्या असता. टाटा एअरबस परवा मोदींनी उद्घाटन बडोद्याला केलं येणारा प्रकल्प आज महाराष्ट्रामध्ये बेरोजगारी का वाढलेली आहे? ती वाढण्याचं कारण एकनाथ शिंदे आणि यांचे दोन उपमुख्यमंत्री यांचं लक्ष राज्याच्या विकासाकडे नाही. आमचं दरडोई उत्पन्न गुजरातच्या खाली गेलं. मी राज्याचा अर्थमंत्री होतो. 99 सालापासून 14 सालापर्यंत दरडोई उत्पन्न आपलं 3ऱ्या, 2ऱ्या, 4थ्या क्रमांकावर होतं. गुजरात 8व्या, 9व्या क्रमांकावर होतं. नंतर 16 साली गुजरात आपल्या वर गेलं, महाराष्ट्र खाली गेला. याचा अर्थ असा की गुजरात आपल्यापेक्षा श्रीमंत राज्य झालं, आपण गुजरातपेक्षा कमी श्रीमंत झालो. आज महाराष्ट्रात बेरोजगारीची जबाबदारी एकनाथ शिंदे आणि ह्या दोन उपमुख्यमंत्र्यांची आहे. तिसऱ्या बाजूने महागाई किती वाढलेली आहे त्याच्यावर जीएसटी बसवलाय. तुमच्या चपलीपासून टोपीपर्यंत, आमच्या भगिनींच्या साडीपासून ते महाराष्ट्रातल्या प्रत्येक गोष्टीवर शेवटचा दिवस असतो की नाही माणसाचा स्मशानात जाताना, त्यावर बस काहीही या महाराष्ट्रात आणि देशामध्ये मोकळं ठेवलेलं नाही. प्रत्येक गोष्टीवर जीएसटी लावलाय. माझ्याकडे आता ते तपशील नाही आहे, पण वर्षाला नागरिकांच्याकडून 96,000 रुपये काढतात आणि 5-7 हजार रुपये वाटल्यावर म्हणतात आम्ही तुम्हाला पैसे दिले. आपल्याच खिशातले पैसे आपल्यालाच वाटतात आणि आपल्यालाच सांगतायत की आम्ही तुम्हाला पैसे दिले. आज बीड जिल्ह्यामध्ये मेहबूब शेख सारख्या एका नव्या चेहऱ्याला आम्ही संधी दिलेली आहे. पण मी आपल्याला सांगतो की मेहबूब शेख सारखे पवार साहेबांनी अनेक ठिकाणी नव्या पिढीला, नव्या चेहऱ्याला महाराष्ट्रात संधी दिलेली आहे. पुन्हा एकदा महाराष्ट्र घडवण्याचं काम आम्ही सगळे करणार आहोत. हा निर्धार पवार साहेबांनी महाराष्ट्राला दाखवलेला आहे. वय वर्ष फक्त 84 वर्षाच्या पवार साहेबांनी परवा एका दिवशी 8 सभा घेतल्या. काल सकाळी तासगाव, इचलकरंजी, गाडीने रहमतपूरला जायचं ठरवलं आणि गाडीतनं तिथल्या सभेला मार्गदर्शन पवार साहेबांनी केलं. आणि म्हणून आपल्या महाराष्ट्रात एक 84 वर्षाचा युवा नेता पायाला भिंगरी लावून महाराष्ट्रावर फिरतोय. का फिरतोय? त्यांना काय मुख्यमंत्री व्हायचंय? त्यांना महाराष्ट्र चुकीच्या लोकांच्या हातात गेलाय, जातीवादी लोकांच्या हातात. ताकदीने एकसंघपणाने महाराष्ट्र लढवावा लागेल, ही भूमिका आम्हा सर्वांची आहे. आपल्या मतदारसंघाचे अनेक प्रश्न आहेत. पाटोद्याला 35 वर्षापूर्वी MIDCची जमीन ॲक्वायर झाली, पण MIDC झाली नाही. MIDCतली निम्मी जमीन आणखीन कोणीतरी घेतली. MIDC मध्ये उद्योग आले पाहिजेत, ही भूमिका शरद पवार साहेबांनी मेहबूब शेख यांच्या प्रचाराच्या सभेत मांडली. पवार साहेब यांनी अतिशय हट्टा महाराष्ट्रामध्ये मेहबूब शेख अल्पसंख्याक समाजाचे असले तरी महाराष्ट्र ढवळून काढण्याचं काम तुमच्या या युवा नेत्यानं केलेलं आहे. हे पहिल्यांदा मी तुम्हाला सांगतो. हे जिन्नस जर विधानसभेत गेला ना,
आपलं सत्ता येणार आहे त्यामुळे आपली सत्तारूढ बाजूलाच ते बसतील. पण जर चुकून बोलायचा प्रसंगच मेहबूब शेखला विधानसभेत आला तर त्या मंत्र्याचे कपडे काढून घेतल्याशिवाय राहणार नाहीत. एवढा बहादर उत्तमपणाने भाषण करतो. महाराष्ट्रात लोक थांबलेली असतात मेहबूबचं भाषण ऐकायला. मी मेहबूबला म्हणत होतो महाराष्ट्रभर फिरलं पाहिजे विधानसभेला, पण तुम्ही सगळ्यांनी आग्रह केला आणि आज मेहबूब आपले उमेदवार म्हणून झालेले आहेत. एक असा माणूस तुम्हाला महाराष्ट्राच्या विधानसभेत पाठवण्याची संधी आहे की ज्यामुळं आष्टी, पाटोदा, शिरूर या सगळ्या परिसरातली परिस्थिती दुरुस्त करून आपलं दैन्य घालवण्याचं काम हा युवा नेता आपल्याला करेल. तोचपणा किती. समोरचे दोघं सारखे उभे राहतात आणि काही लोकांना असं वाटतं की आपली मक्तेदारीच आहे, निवडणूक आली की आपलीच जबाबदारी उभा राहायची. त्यामुळं निवडणुकीच्या रिंगणामध्ये नवा चेहरा आणला की आष्टी, पाटोदा, शिरूरची लोक निवडून देतात. 19 साली तेच या मतदारसंघाने केलं, हे आपल्याला विसरता येणार नाही. आता 19 साली ज्यांनी केलं, जे आले निवडून, त्यांनी पवार साहेबांच्या बरोबर गद्दारी केली, त्यांनी आपल्याला सोडलं. आज आपण सर्वांना माझी विनंती आहे, गद्दारांना तर तुम्ही प्रायश्चित्त द्यालच द्याल, पण या मतदारसंघामध्ये तुमच्या आशीर्वादाने मेहबूब शेख यांच्यासारखा चेहरा विधानसभेत जर गेला तर या मतदारसंघाचे प्रश्न सोडवण्यासाठी शरद पवार साहेबांच्या सारखा नेता पूर्ण ताकद मेहबूब शेखच्या मागे उभी करेल आणि हे सगळे प्रश्न तुमचे सोडवण्याचं काम करेल. राऊत साहेबांनी मला आत्ता आठवण करून दिली, कुंटेफळच्या योजनेसाठी माझ्याकडे ते आलेले. त्या योजनेला आणि या परिसरातल्या अनेक योजनांना चालना देण्याचं काम 2.5 वर्षाच्या कालखंडात या खात्याचा मंत्री म्हणून मी केलं. आपल्या सर्वांना आमचा प्रयत्न होता की 2024ला विधानसभेला जायच्या आधी या भागात पाणी पडलं पाहिजे, पण आमचं सरकार गेलं वर्षभर मोकळे, काहीच त्याच्यावर प्रक्रिया झाली नाही आणि म्हणून पाणी यायला आता उशीर होतोय. पण मी आपणाला सांगतो की त्या योजनेचं उद्घाटन करण्यासाठी शरद पवार साहेब येतील आणि मेहबूब शेख आमदार म्हणून त्या योजनेचं उद्घाटन करतील, हे तुम्हाला वचन आज या निमित्ताने देतो. आपल्या सर्वांना माझी नम्रतेनं विनंती आहे की काळ बदललेला आहे. जातीवर आणि धर्मावर हे निवडणूक नेत आहेत. बटेंगे तो कटेंगे म्हणणाऱ्यांना मी एवढंच सांगतो की ही 18व्या 19व्या शतकातली भाषा आहे. आपण आता 21व्या शतकात आलो. 21व्या शतकात लोक फार पुढे गेली आहेत. ते एलॉन मस्क नावाचा एक माणूस आहे, जगातल्या सगळ्या नव्या संशोधन करून प्रयोग करण्याचा त्याचा हातखंडा आहे. तो आता काय विचार करतोय माहितीये का? तो विचार करतोय की मंगळावर इंटरनेट कसं चालू करता येईल, याचा विचार पृथ्वीवर हे इलॉन मस्क करतोय आणि त्याच्यासाठी आता प्रयोग करण्याचं काम त्याने सुरू केलेलं आहे. जग एवढं पुढे गेलं, पण भारतीय जनता पक्षवाले अजून बटेंगे तो कटेंगे मध्येच अडकलेले. दुनिया लय पुढे गेली. अमित शहा आणि तो योगी आदित्यनाथ, त्या योगी आदित्यनाथ इथे येऊन असल्या घोषणा करतो. त्या योगीला माहीत नाही निम्मा उत्तर प्रदेश, मुंबई आणि पुण्यात नोकरीला आला याचा, आणि आम्हाला येऊन यो शिकवतोय की बटेंगे तो कटेंगे. याचा अर्थ क्लिअर आहे, भारतीय जनता पक्षाच्या 50 पेक्षा जास्त जागा महाराष्ट्रात निवडून येणार नाहीत. म्हणून आता शेवटचा कार्यक्रम यांनी सुरू केलेला आहे. तुम्हा सगळ्यांना माझी विनंती आहे की आम्ही असा एक युवा नेता उभा केलेला आहे की जो तुमची सेवा अतिशय प्रामाणिकपणाने करेल. तुमच्या परिसरात जे काही समस्या आहेत त्या सोडवण्याचं काम करेल आणि तेवढ्याच ताकदीने शरद पवार साहेबांच्या विचार, जो शाहू फुले आंबेडकरांचा विचार आहे,
त्या शाहू फुले आंबेडकरांच्या विचाराला साथ देईल अशी भूमिका आम्हाला खात्रीनं तो घेईल असं वाटतं. खरं म्हणजे सतीशाबा शिंदे आमच्या राष्ट्रवादीत आज काम करायला लागले. मी सतीशाबा शिंदे तुम्हाला सांगतो की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात तुमचा योग्य असा सन्मान करण्याचं काम आम्ही सगळे करू. रामकृष्ण बांगर, शिवाजी राऊत यांनी पण मोठं योगदान जिल्ह्याच्या समाजकारणात केलेलं आहे. त्यांनाही आम्ही दुर्लक्षित करणार नाही. आणि आज या निमित्ताने आमच्या मेहबूबला अण्णासाहेब वीर या शेतकऱ्याने सोयाबीनचं एक पोतं विकून 4150 रुपये निवडणुकीसाठी दिलेले आहेत. त्यांचेही मी आभार मानतो. आणि एक चिठ्ठी आली आहे की मी कांदे विकले आहेत, त्याचे 1 लाख रुपये आले आहेत, ते मी आपणास निवडणुकीसाठी मदत देऊ इच्छितो. कांदा पट्टी आहे, रक्कम आहे 1 लाख का काही. दादासाहेब पांडुरंग झांजे यांचंही मी मनपूर्वक आभार मानतो. तुम्ही सगळे ताकदीनं. मेहबूब शेख आलं का? पैसे आले एवढ्यात? माझं भाषण संपलं. काय अलीकडे जमाना असा आलाय की घोषणा होते पण खिशातनं पैसे लवकर निघत नाहीत. पण मला माहीत नव्हतं की एवढ्या झटकन पैसे वर येतील. पण समोरच्या बाजूनं प्रचंड सामदामदंड भेद पैशाचा वापर होतोय हे मला माहिती आहे. आमचा उमेदवार गरीब आहे, शून्यातून पुढे आलेला आहे. एक काळ असा होता की ताकद उभी केली आणि RR पाटील तासगावात जिल्हा परिषदेचा सदस्य होता तो मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री पदापर्यंत पोहोचवण्याचं काम शरद पवार साहेबांनी केलं. त्यामुळे कुणाची कधी सुरुवात होईल. आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष असा आहे की असा पक्ष आहे की जो बॅकग्राऊंड बघत नाही, काम करण्याची जिद्द बघतो. आणि म्हणून RR आबा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री झाले. काहींना आवडलं नसेल पण RR आबा झाले एवढं खरं. आणि त्यांच्या पार्श्वभूमीवर आज मेहबूबच्या मागे देखील पवार साहेबांनी आशीर्वाद उभा केलाय. तुम्हा सर्वांचा आशीर्वाद मेहबूबला मिळो अशी अपेक्षा व्यक्त करतो. ज्यांनी ज्यांनी प्रवेश केलाय त्या सर्व मान्यवरांचे प्रवेश केल्याबद्दल आभार मानतो. आणि आजपासून ते सगळे मेहबूबच्या विजयासाठी प्रयत्नशील राहतील अशी अपेक्षा करतो. नाही माझ्याकडे नको, आम्ही हात नाही लावत पैशाला, असा प्रॉब्लेम आहे. आणि पिंटू जाधव ज्यांनी आज आपल्या पक्षात प्रवेश केला त्यामध्ये आनंदराव जाधव काका, डोंगर किवीचे सरपंच येवले अण्णासाहेब, विक्रम मस्के माजी सभापती, बाळूकाका येवले पंचायत समितीचे, संजय येवले, किशोर येवले, आप्पासाहेब सातपुते, त्याचबरोबर बेनसूरचे रामराव अरसुल, वामनराव पाचाळ, शहादेव गायकवाड, कुलदीप पवार, बबन सातपुते, नानासाहेब जाधव, प्रकाश इंगळे, साईनाथ सातपुते, त्याचबरोबर सतीश मुरकुटे जरा उशिरा आले पण भारतीय जनता पक्षाचे प्रदेशचे उपाध्यक्ष आहेत. त्या सतीश मुरकुटेंचा माझ्या हस्ते मी प्रवेश करतो. भाजपा अल्पसंख्याकांचे शहर अध्यक्ष जमीर शेख यांचाही जाहीर प्रवेश आपल्या सर्वांच्या साक्षीनं होतोय. त्याचबरोबर भटक्या विमुक्त जमाती संघटनेने मेहबूबना जावलीकर, सरचिटणीस आणि लक्ष्मण मानेंनी त्यांना पाठिंबा दिलाय. ॲडव्होकेट विशाल मस्केंनी एक पत्र दिलेलं आहे की फुले शाहू आंबेडकरी विचारांचा असून त्या विचारांना अनुसरून आपल्या पक्षाच्या उमेदवारांना आम्ही पाठिंबा जाहीरपणाने देतो. त्यांचेही आभार. आणि बाकीचे सलीम पटेल, जहीर सय्यद, अब्दुल सय्यद, अफरोज पटेल, तैयब पठाण, हमजा सय्यद, तौफिक सय्यद, अयाज पठाण, रिजवान सय्यद, साहिल पठाण, बिलाल सय्यद, अशरफ सय्यद, साहिल सय्यद, मोईन सय्यद, मग आजपासून जी नावं घेतोय त्या सगळ्यांनी प्रवेश केलाय. त्यांचे मी आभार मानतो. आणि मला आता इथून बाहेर नंतर करा सगळ्यांचं, मी गेल्यावर करा. मी इतकी लोक प्रवेश करतायत की थांबेना झाल्यात मागच्या चिठ्ठ्या. त्या सर्वांचं मी प्रवेशाबद्दल आभार मानतो, स्वागत करतो. आणि हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे, पवार साहेबांच्या विचारांचा पक्ष आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे देशातला सगळ्यात स्वच्छ पक्ष हाच आहे.
आता दुसरं काही स्वच्छ नाही. आणि म्हणून त्या राष्ट्रवादीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करतो. धन्यवाद. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.